आणि आताची मोठी बातमी आहे, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावरती दाखल झालेले आहेत। आताची मोठी बातमी आहे, देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे नेते सुद्धा गेलेले आहेत। फडणवीसांकडून राज्यपाल कोश्यारींची भेट कशासाठी, हा आताचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। देवेंद्र फडणवीस सध्या राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावरती दाखल झालेले आहेत आणि फडणवीसांसोबत भाजपचे नेते सुद्धा राजभवनावरती गेलेले आहेत। नेमक्या गोटातनं काय हालचाली सुरू आहेत ते आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस मात्र राज्यपालांच्या भेटीसाठी कशाला गेलेले आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावरती दाखल झालेले आहेत। फडणवीसांसह भाजपचे नेते सुद्धा राजभवनावरती दाखल झालेत। आपल्याला कल्पना आहे, देवेंद्र फडणवीस यांनी आजच अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट दिल्लीमध्ये घेतली होती आणि त्यानंतर आताची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी या वेगवान होत आहेत, त्यातच आता देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावरती दाखल झाल्याची ही थेट दृश्यही आपण पाहतोय। त्यामुळे फडणवीसांकडून आता राज्यपाल कोश्यारी यांची भेट कशासाठी घेतली जातेय, नेमकी काय स्वरूपाची मागणी होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सध्याचे अपडेट मिळत आहेत? प्रज्ञा, काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अचानक अशा पद्धतीने भेट त्यांनी या ठिकाणी आलेल्या आहेत। मात्र ज्या पद्धतीने राजकीय घडामोडींना आता वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी सागर बंगल्यावरती बैठक सुद्धा त्या ठिकाणी घेतली होती। काही भाजपचे नेते त्या ठिकाणी दाखल झाले होते। त्यासोबतच आजच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन अमित शहा आणि जे पी नड्डा यांची सुद्धा भेट घेऊन आलेले आहेत। जवळपास 30 मिनिटं त्या ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे आणि एकूण सत्ता संघर्षाच्या नाट्याला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने एकूण महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर आता भाजपच्या गोटात सुद्धा हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच आत्ताच काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस राजभवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि नेमकी काय आता चर्चा होणार आहे, काय या सगळ्या घडामोडींना नेमकं काय स्वरूप येणार आहे ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे राजभवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि नेमकी यापुढची घडामोड काय होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांची भेट घेतात याचाच अर्थ येत्या काळामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात असंही म्हटलं जातंय। काय स्वरूपाची मागणी ते राज्यपालांना करणार आहेत, काही कळू शकले का? प्रज्ञा, निश्चितच ज्या पद्धतीने एकूण सत्ता संघर्ष हा जो वाढताना दिसतो आणि त्या पद्धतीने एकूण प्रस्ताव सुद्धा दाखल करण्याची शक्यता आहे किंवा त्या संदर्भात राज्यपालांशी सुद्धा चर्चा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमकं काय या संदर्भात चर्चा होऊ शकते। राहुल जोरी माझा सहकारी आता आपल्या सोबत आहे। राहुल, काय राज्यपालांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि सत्ता संघर्षाला वेग येताना दिसतोय? राहुल, काय रेविल, काल जर बघितलं आपण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर थेटपणे कालपासून भाजप गटात जोरदार हालचालींना सुरुवात झाली होती आणि आज सकाळी दिवसभर देवेंद्र फडणवीस मुंबईत निघाले, दिवसभर दिल्लीत ते होते। दिल्लीतला नेमका काय निरोप आला हे देखील पाहावं लागेल। मात्र आल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनिटात देवेंद्र फडणवीस आपल्या चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन या सगळ्या नेत्यांसोबत आता राजभवनला पोहोचलेले आहेत। आपण बघतोय की राज्यपाल देखील 2 दिवसांपासूनच ऍक्टिव्ह झाले होते। कोविडमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी लगेचच पोलीस आयुक्तांना आदेश देणं असेल, याचबरोबर ज्या तक्रार प्रवीण दरेकर यांनी केली होती त्या संदर्भात माहिती घेणार असेल आणि आज अखेर राज्यपालांची देवेंद्र फडणवीस या सगळ्या सत्ता संघर्षात भेट घेत आहेत। त्यामुळं आता राज्यपाल या भेटीनंतर काय भूमिका घेत आहेत, एक यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे योगेश, काल ज्या पद्धतीने कायदेशीर निकाल आला त्यामुळं शिंदे गटाच्या जवळपास 3 पैकी 1 अपवाद वगळता इतर सगळ्या मागण्या मान्य झाल्या। याचबरोबर राज्यपालांना इथं लोअर फ्लोअर टेस्ट असेल याबद्दल पूर्ण सर्वाधिकार असल्याचा देखील निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलाय। अर्थातच याबद्दल जर काही तक्रार आली तर तुम्ही कोर्टात येण्याचा मुभा देखील त्यांना दिलेला। मात्र आत्ताची परिस्थिती जर बघितली तर आज या राजकीय घडामोडींना प्रत्यक्षरित्या भाजप आता या सगळ्या सत्ता संघर्षात समोर आले असं म्हणावं लागेल। कालच कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे। आज सुद्धा सागर बंगल्यावरती भाजपचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी पोहोचले होते। नेमके या भेटीमागचा काय अर्थ लावता येईल? आज विरोधी पक्षनेते थेट राज्यपालांची भेट घेण्यासाठी येत आहेत, काय नेमका अर्थ लावता येईल? योगेश, सगळी गणित जर बघितली 8 दिवसांपासून हा सगळा सत्ता संघर्ष सुरू होता। मात्र प्रत्यक्ष आणि पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस काल माध्यम प्रतिनिधींना भेटले।
सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं इथपासून ते मागच्या 8 दिवसांपर्यंत काय गणितं फिरत होती. अर्थातच जाहीररित्या किंवा माध्यमांसमोर त्यांनी बोलणं आहे, मात्र सगळी गणितं जी आहेत कायदेशीर प्रक्रियेमध्ये शिंदे गट कसा सरस ठरतोय याचीच इंतर्भूत माहिती ही भाजप कोर्टात यायला लागली होती. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे हे देखील आज सर्व माध्यमांसमोर आले होते. त्यांचा कॉन्फिडन्स किंवा एक बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो की सत्ता स्थापनेच्या दिशेनं शिंदे गट आणि भाजप गट कुठे ना कुठे सरशी करतोय. अर्थातच भाजप अद्यापर्यंत हे मान्य करत नाही की या सगळ्या मागे आम्ही आहोत, पण आज या इथं देवेंद्र फडणवीस यांचं राजभवनला येणं हे त्याचंच गमक म्हणावं लागेल. कारण सत्ता संघर्षात भाजप आतापर्यंत जी वेट अँड वॉचची भूमिका घेत होती, आता मात्र भाजप त्या वेट अँड वॉचच्या भूमिकेतनं बाहेर आले आणि थेट मैदानात उतरले. कायदेशीर लढाई अर्थातच एकनाथ शिंदे गटांनी कालच जिंकली आहे, मात्र या मैदानातल्या लढाईत अर्थात सत्ता स्थापनेच्या लढाईमध्ये आता स्वतः देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील हे राज्यपाल आले. याचा अर्थ काही दिवसात सत्ता समीकरणे बदलू शकतात. राहुल, पण ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटील वारंवार सांगत होते की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, मात्र आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचतात आणि त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठींकडून संकेत मिळाल्यानंतर आज कदाचित ही भेट होत असेल. योगेश, एक लक्षात घेतलं तर आज जाहीरपणे म्हणजे माध्यमांसमोर देवेंद्र फडणवीस बाहेर पडले, दिल्लीला गेले, भेट घेतली, परत आले आणि राजभवनात आलेत. आजचा एक दिवस वगळता असं नाहीये की देवेंद्र फडणवीस याआधी गेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यापूर्वी देखील अनेक गुप्त बैठका पार पडल्याची माहिती आपल्याकडे टीव्हीने सगळ्या बातम्या देखील त्यावेळी दाखवल्या होत्या. पहिल्याच वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे गट गेला होता, एकनाथ शिंदे एक मोठा धक्का महाविकास आघाडी सरकार दिला होता, त्याच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. ही देखील माहिती टीव्हीने दिली होती. यानंतर देखील इंदोरची भेट असेल, इतर काही लोकांच्या संपर्कात देखील ते होते. मुंबईत देखील काही गुप्त बैठका पार पडल्याची माहिती देखील टीव्हीने दिली होती. मात्र सर्व समोर करायला अर्थातच मैदानाची लढाई जी आहे, कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर, एकनाथ शिंदे गटांनी कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर आज मैदानातल्या लढाईला थेटपणे सुरुवात झाली असं आपण म्हणता येईल. आणि खास करून या सगळ्या लढाईचा आणि सत्ता तर जी होणार आहे त्याचा सर्वात मोठा जो दुवा आहे अर्थातच राज्यपाल आहेत. एक ते संसदीय पद जे आहे, एक मोठी भूमिका त्यांची या सगळ्यामध्ये असणार आहे. अर्थातच मागच्या 3-4 दिवसांपासून असं वारंवार वाटत होतं की मुख्यमंत्री राजीनामा देतील, मुख्यमंत्री चर्चा करतायत, मात्र त्यांचा राजीनामा हा राष्ट्रवादीचे बडे नेते अर्थातच स्वतः शरद पवार यांनी थांबवला. हे देखील वारंवार स्पष्ट झालं. आज हा राजीनामा होईल असं सकाळपासून चर्चा होती, मात्र आज देखील हा राजीनामा झाला नाही. या उलट मंत्रिमंडळानं थेटपणे सांगितलं की आपण फ्लोर टेस्टला समोर जाऊ आणि त्यानंतर आत्ताची भाजपची भूमिका अर्थात भाजप देखील आता निर्णायक लढाईकडे जाते आणि राजभवनावर येणं याचाच अर्थ कुठल्याही क्षणी राज्यपाल फ्लोर टेस्टसाठी बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी सरकारला तोच प्रश्न पुढे घेऊन जातो. ज्या पद्धतीने आज दुपारनंतर जी चर्चा होती, शिंदे गटातले बच्चू कडू उद्या येणार आणि काही आमदारांना सोबत घेऊन त्या ठिकाणी राज्यपालांची भेट घेणार आणि फ्लोर टेस्टची मागणी करणार किंवा सरकारचा पाठिंबा आम्ही काढून घेतोय अशा पद्धतीची मागणी सुद्धा करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याआधीच आता देवेंद्र फडणवीस हे राजभवनला येतात, राज्यपालांची भेट घेतात. हे नेमकं समीकरण काय असेल? कारण की शिंदे गटाशी सुद्धा या संदर्भातली काही बोलणी झाली असेल ना, त्यानंतरच देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन हे सगळं राज्यपालांची भेट घेतात. अगदी महत्वाचा प्रश्न आहे खरं तर योगेश. एकंदरीत मॅजिक फिगर म्हणजे जादुई आकडा जर बघायचं झालं तर शिंदे गट संपूर्णपणे अनुपस्थित जरी राहिला तरी आज घडीला भाजपकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमताचा आकडा सिद्ध होऊ शकतो. आपण बघितलं की राज्यसभेची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल, दोन्हीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला एक मोठा धक्का या निमित्तानं दिला होता आणि खरं तर 5 मताच्या आधारे 26 मतांचा आकडा त्यांनी गाठला होता. अर्थात 28 मतही प्रसारला मिळत होती. त्याच वेळी हे सरकार अल्पमतात आहे वारंवार सिद्ध होत आले. आज घडीला जर कायदेशीर अडचणी येत असतील एकनाथ शिंदे गटाला इथे येता येत नसेल, याचबरोबर जर फ्लोर टेस्टचीच मागणी करायची असेल तर त्याच्या अनेक ज्या लूपहोल्स आहेत. आपण बघितलं की आज देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुंबईत निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि नामांकित असे वकील महेश जेठमलानी होते. महेश जेठमलानी भाजपच्या नेत्यांना भेटले त्यावेळी देखील त्या बैठकीत होते. ही सगळी जी समीकरणं आहेत अर्थात कायदेशीर लढाईमध्ये आपण कुठेतरी सरस ठरतोय. इतकंच नाही तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज घडीला बघितलं तर आकडा जर पार करायचा झाले 10 अपक्षांनी जर राज्यपालांना पत्र दिलं की हे सरकार अल्पमतात आहे, या सरकारची राजकीय अस्थिरता पाहत आणि राज्यातली सर्व एकंदरीत परिस्थिती पाहत यांना फ्लोर टेस्टसाठी बोलवण्यावर राज्यपाल हा आदेश देऊ शकतात, राज्यपाल अधिवेशन बोलू शकतात. आणि त्यावेळी जो आकडा जो आहे अर्थातच 40 पूर्ण जो शिंदे गट आहे, जर आपण असं समजू की ते गैरहजर राहिले तर मात्र हा आकडा अगदी 125 ते 128 येऊन थांबतोय आणि भाजपची आजची ताकद पाहता हा जादुई आकडा भाजप सहजपणे पार करेल. त्यामुळे आजची जी समीकरणं आहेत अर्थात राजभवनवर त्यांचं येणं हेच म्हणजे सत्तांतरणाचं द्योतक म्हणावं लागेल. इतकंच नाही तर या पार्श्वभूमीवर उद्या असेल या 2 दिवसात, साधारण ही 2 दिवस महत्वाची होती. एक कारण यामध्ये योगेश दिलं जात होतं की अमावस्या आणि या सगळ्या गोष्टी देखील कारणं वारंवार दिली जात होती आणि आता कदाचित हा दिवस देखील संपत आलाय आणि उद्या जर राज्यपालांनी असा आदेश दिला तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना फ्लोर टेस्ट द्यावे लागेल.
बहुमत चाचणी सिद्ध करावी लागली आणि त्यानंतर आज जो मंत्रिमंडळात निर्णय झालाय कदाचित भाजपने त्यानंतर घेतलेली ही मूव असावी। मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्र्यांना पाठीशी घातलं जाते, मुख्यमंत्र्यांच्या सोबत सगळे उभा राहत आहेत आणि राजीनामा होत नाहीये हे पाहता आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरू शकते। राहुल, जसं तू म्हटलं की महेश जेठमलानी आज देवेंद्र फडणवीसांसोबत दिल्लीमध्ये होते, त्यामुळे एकूण कायदेशीर बाबींची तपासणी करूनच आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी असणार किंवा ज्या पद्धतीने गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सर्व चर्चा सुरू होती, त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया आज तपासून त्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतात, काय वाटते? योगेश, यामध्ये एक सगळ्यात गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या दिवशी एकनाथ शिंदे गट यातून निघून गेला होता त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बाबी होत्या अर्थातच कायदेशीर बाबी। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे गटांकडून जी वकील मंडळी ही सगळी केस लढत होती, हरीश साळवे एक मोठं नाव याच्यामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारंवार भाजप ज्यावेळी अडचणीत होतं हरीश साळवे यांची एक मोठी भूमिका होती, मग ती 12 आमदारांचं निलंबन असेल, राज्य सरकारला अनेकदा कोविडच्या बाबतीत अडचणीत ज्यावेळी राज्य सरकारला होतं ते देखील हरीश साळवे यांच्यामुळेच आलं होतं आणि या सगळ्या गटाला अर्थात एकनाथ शिंदे गटाला कुठे ना कुठे रसद पुरवठा जो आहे तो देखील यांच्याकडूनच केला गेला असा एक दावा वारंवार महाविकास आघाडीने केला, त्याला तथ्य देखील वाटते असं म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूला जो आमदार आधी गेले होते आणि त्यानंतर आमदारांचं जाणं अर्थात आमदार फुटणंही कधी थांबलं नाही। एक माहिती अशी कळते टीव्ही9कडे ही जी माहिती समोर आहे ती जे आमदार नंतर होऊन गेलेले आहेत त्या अनेकांनी कायदेशीर आधार घेतला, कायद्याची पूर्ण भाषा समजून घेतली आणि कायदा कोणाच्या बाजूने झुकतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा गट सोडून शिंदे गटाची जवळीक केली। याचाच अर्थ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जी लोक जात आहेत अर्थात फ्लोअरवर देखील अनेक लोक फिरू शकतात, त्यामुळे काय